वरळी रूमचं काम बरेच दिवस पेंडिंग असल्यामुळे सॅटर्डेला आम्ही ठरवलं की आज वरळीला जाऊया. ठरल्याप्रमाणे आम्ही वरळीला बाय रोड निघालो. गाणं बोल. वाटेत भूक लागल्यामुळे आम्ही मध्येच वडापाव आणि समोसा घेतला. पूर्वीचा त्याचा स्वतःचा प्लॅन ठरला होता. त्याला खारघरच्या जगन्नाथ मंदिरात जायचं होतं. मुंबईच्या फ्रीवेने आम्ही निघालो वरळीच्या दिशेने. फ्रीवेला शिवडीच्या आसपास असलेलं हे ब्रिजचं दृश्य मला कायम अट्रॅक्ट करतं. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी खूप सुंदर दिसू शकते याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर आम्ही मुंबई मिल्सवरती चर्चा करत करत पोहोचलो माझगाव डॉकला. हे आहे माझगाव डॉकचा महाराणा प्रताप चौक आणि महाराणा प्रताप चौकामध्येच आहे GST भवन. वरळीला पोचलो आणि वरळी रूमचं काम आटपून घेतलं. काम आटपल्यानंतर आमच्याकडे बराच वेळ होता आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी देखील होती. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आज सीलिंग एक्सप्लोर करूया. वाटेत आम्हाला मुंबईमध्ये नव्याने कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला कोस्टल रोड देखील एक्सप्लोर करण्याचा योग आला. मुंबईत राहायला येऊन मला जवळपास 5 वर्ष झाली आहेत, पण सीलिंग बघण्याचा ही माझी पहिलीच वेळ. कोणतीही गोष्ट कॅमेऱ्यात बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्याची मजाच वेगळी असते. सीलिंग बघून झाल्यानंतर आम्ही BKC मधून परतीचा प्रवास सुरू केला. आता पूर्वीचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा होता. ठरल्याप्रमाणे आम्ही खारघर नवी मुंबई येथील श्री जगन्नाथ मंदिरात गेलो. जय जगन्नाथ. जय बाप्पानी टू प्रसाद दिले. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. श्री जगन्नाथ मंदिराच्या बाजूला असलेल्या श्री महालक्ष्मी मातेचं देखील आम्ही त्या दिवशी दर्शन घेतलं. सकाळी घरातून निघताना ठरवलेले सर्व प्लॅन एक्झिक्यूट करून आम्ही आता घरी निघालो होतो. रात्री जेवणामध्ये मच्छीचा प्लॅन ठरला होता. त्यानुसार मच्छी मार्केटमध्ये गेलो आणि तिथून मच्छी घेतली आणि घरी येऊन मस्तपैकी मच्छी बनवली. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.